भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी एकच मार्ग नसतो, आणखी 9 वेगवेगळे मार्ग आहेत ज्यांना आपण नवविध भक्ती असे म्हणतो। आणि ज्यांना नवविध भक्ती काय आहे हे माहित नाही, हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। नवविध भक्ती म्हणजे भगवंताशी जोडण्याचे 9 सुंदर मार्ग। हे 9 प्रकार भागवत पुराण आणि रामायण यामध्ये सांगितले आहेत। नवविध भक्तींपैकी पहिला प्रकार आहे श्रवण भक्ती। यात भगवंताच्या कथा, गुण, नाम अगदी श्रद्धेने ऐकले जाते। दुसरा प्रकार आहे कीर्तन भक्ती। यात भगवंताचे भजन, नामस्मरण आणि गुणगान केले जाते। तिसरा प्रकार आहे स्मरण भक्ती। यात सतत भगवंताचा विचार आणि नाम स्मरण केले जाते। चौथा प्रकार आहे पादसेवन भक्ती। यात भगवंताच्या चरणांची सेवा केली जाते। पाचवा प्रकार आहे अर्चन भक्ती। यात भगवंताला पूजा, नैवेद्य मनापासून अर्पण केले जाते। सहावा प्रकार आहे वंदन भक्ती। यात भगवंताचे नामस्मरण, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त केली जाते। सातवा प्रकार आहे दास्य भक्ती। यात स्वतःला भगवंताचा सेवक मानले जाते। आठवा प्रकार आहे सख्य भक्ती। यात भगवंताला अगदी मित्र मानून मन मोकळेपणे त्यांच्याशी संवाद साधला जातो। आणि शेवटचा आणि 9वा प्रकार आहे मंडळी आत्मनिवेदन भक्ती। यात स्वतःचं सर्वस्व अगदी भगवंताला अर्पण केले जाते। मंडळी, हे 9 प्रकार म्हणजे भक्तीच्या 9 पायऱ्या आहेत। पण लक्षात ठेवा, तुम्ही यापैकी एक जरी भक्ती मनापासून केली ना, तरी तुम्ही भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचू शकता। आणि ही भक्ती केवळ कृती नसून 24 तास मनात ईश्वर भाव जिवंत ठेवण्याची एक संकल्पनाच आहे। कारण भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग नाही, भावना महत्त्वाची असते। आता तुम्हीच सांगा मंडळी, तुम्हाला या 9 पैकी कोणती भक्ती सर्वात जवळची वाटते? कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आणि अशाच भक्तिमय माहितीसाठी माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।